राम कदम यांनी मागणी केली की आपण आपल्या या भागामध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करतोय, खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला आवाज होता। या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांच्या गीतांनी अंगार फुलवला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि ज्यांचे गीत आणि ज्यांचं वाङ्मय 11 देशांमध्ये त्या ठिकाणी वाचलं जातं। ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावण्याकरता मी रशियामध्ये गेलो होतो, रशियामध्ये देखील त्यांचं वाङ्मय हे त्या ठिकाणी पूजलं जातं। त्यांचं अतिशय उत्तम स्मारक आपण तयार करतो, पण त्यांचं स्मारक तयार करताना ते नेहमी असं म्हणायचे की ही जी धरती आहे, ही धरती ही शेषनागाच्या डोक्यावर नाही आहे, ही कष्टकऱ्याच्या तळ हातावर आहे। आणि असे कष्टकरी त्या भागातले, त्यांना विस्थापित करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये। हे जे राम कदम आपण सांगितलेलं आहे, मी आजच घोषणा करतो, त्यांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येतील। त्यांच्यापैकी कोणालाही विस्थापित आम्ही करणार नाही।